तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, क्षमा मागतो काल झालेल्या कोर्टाच्या आपल्या तारखेसंदर्भात लवकर तुम्हाला अपडेट देऊ शकलो नाही. कारण मित्रांनो, काल जवळपास 5:30 वाजेपर्यंत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे मांडले, सरकारने आपले म्हणणे मांडले. जवळपास 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 5-5:30पर्यंत सुनवाई होती. मित्रांनो, सर्वांना उत्सुकता आहे या सुनवाई संदर्भात काय झालं आहे आणि आता निकाल लागला का नाही, कोर्टाने काय आदेश दिले. त्यामुळे मित्रांनो, सविस्तर असं जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळेल. तर मित्रांनो, सविस्तर प्रकरण जाणून घेऊया, बघूया काय आहे ते. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे RT अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र राज्य शासनाच्या RT कायद्यात झालेल्या बदलामुळे प्रकरण न्यायालयात गेले. या याचिकेवर 11 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनवाई पार पडली. न्यायालयीन सुनवाई पूर्ण झाली असली तरी न्यायालयाने गुरुवारी निकाल जाहीर केला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना प्रवेशासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाल्यांचा प्रवेश आणि न्यायालयाचा निकाल यात लाखो पालक संभ्रमावस्थेत आहेत. यंदा शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले, त्यामुळे शाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला आहे. मात्र RT प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली आहे. खाजगी शाळेमधील RT प्रवेश प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर RT प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशात उच्च न्यायालयात शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे. बघा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे राज्य शासनाने जो कायदा चेंज केलेला होता त्याला शिक्षण हक्क विरोधी कायदा ठरवत माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यात आता खाजगी शाळांनी विविध हस्तक्षेप याचिका दाखल केल्या, त्यामुळे सुनवाईस वेळ लागला. परिणामी शाळा प्रवेश सोडत जाहीर करण्यास अडचणी निर्माण झाल्या. RTतून कोणाला कुठेही प्रवेश मिळाला याबाबत जुलैचा अर्धा महिना संपला तरीही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे RT प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरात 1 किमी अंतरावर शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्या तर या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला. यास आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने RT कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. मात्र ही प्रक्रिया न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच सुरू होणार. त्यासाठी पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागाकडे RT प्रवेशासाठी राज्यातील जवळपास 9,217 शाळेमधील 1,05,399 जागावरील प्रवेशासाठी 2,42,972 जवळपास एवढे अर्ज आले आहेत. बघा मित्रांनो, कालची सुनवाई होती 11 जुलैला RT संदर्भात. त्याचा निकाल माननीय हायकोर्टाने राखून ठेवला आहे. कारण जवळपास 11 वाजेपासून ही तारीख चालू झाली. अनेक पक्षांनी आपले आपले म्हणणे मांडले. आणि सरकारने जे काही याचिका करतायत त्यांनी सर्व वकिलांनी आपले म्हणणे मांडले. माननीय उच्च न्यायालयाने 5:30 वाजेपर्यंत हे सर्व चालू होतं. त्यामुळे काल 11 जुलैला माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही, निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता निकाल कधी देण्यात येतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जसंही पुढील अपडेट येईल आपल्याला कळवण्यात येईल. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.